आज या प्रस्तावामध्ये सिडकोबद्दल मुद्दा घेतलेला आहे आणि सिडकोने 8 फेब्रुवारी 2025 रोजी सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार आणि वास्तुशास्त्रज्ञ अशा विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती सर. आणि अध्यक्ष महाराज 2 जागांसाठी 19 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. 200 गुणाची परीक्षा होती आणि त्यामध्ये 13 उमेदवारांची कागद पडताळणी झाली आणि 13 पैकी 8. त्याचं कारण सांगितलं गेलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादीमध्ये 28 ऑगस्ट 2025 रोजी पडताळणी केली. त्यावेळेस ITPI प्रमाणपत्र सादर करण्याबद्दल कुठलीही सूचना देण्यात आली नव्हती आणि या संबंधित 8 उमेदवारांकडे 5 ते 10 वर्षापूर्वीपासूनची ITPI प्रमाणपत्र उपलब्ध असून सुद्धा त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये नोंद नसल्यामुळे त्यांनी ती दाखवली नाहीत आणि संबंधित प्रशासनाने ठरवून आणि भ्रष्टाचार करून, हा माझा आरोप आहे की तिथं काम करणाऱ्या 2 व्यक्तीची त्या ठिकाणी त्या 2 व्यक्तींना नोकरी देण्यासाठी प्रशासनाने पूर्ण ताकद वापरली आणि 8 उमेदवारांना त्या यादीतून अपात्र केलं. विशेष म्हणजे लेखी परीक्षेमध्ये 136 मार्क मिळणाऱ्या उमेदवाराला बाजूला ठेवण्यात आलं आणि लेखी आणि तोंडी परीक्षा मिळून 134 मार्क मिळालेल्या उमेदवारांना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते याच्याबद्दल तात्काळ कमिटी लावून त्याची चौकशी करतील. आज ग्रामीण भागामधले रस्त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. अध्यक्ष महाराज, रस्त्यात खड्डे